सर्वांना नमस्कार. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत विभागीय विस्तार विभागीय विस्तार केंद्र कृषी महाविद्यालय पुणे व कृषी विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विचारा तुम्ही सांगतो आम्ही या कार्यक्रमामध्ये मी डॉक्टर विकास बालेराव, सहाय्यक प्राध्यापक वनस्पती रोगशास्त्र, आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. शेतकरी बंधूंनो, विद्यापीठ आपल्या दारी, तंत्रज्ञान गंगा घरोघरी या उक्तीप्रमाणे महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये होणारे संशोधन हे शेतकऱ्याच्या शेतावरती पोहोचण्यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू डॉक्टर प्रशांत कुमार पाटील सर यांच्या संकल्पनेतून आणि यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कार्यक्रमाचे आपण आयोजन केलेले आहे. या कार्यक्रमाची सुरुवात आपण विद्यापीठ गीताने करू. अन्नं बहुकुर्वित तदव्रतम्। जय 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 हरित क्रांति, जय 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 नवल क्रांति, हरित क्रांतीचे नवल क्रांतीचे कार्य जे करीतीनी, जय महात्मा फुले कृषी विद्यापीठ। पश्चिम महाराष्ट्र खानदेशात पसरविले कृषी उत्पन्न जाळे, आधुनिक कृषी तंत्रज्ञानाने निर्मिती भाजीपाला फुले फळे, सातपुडा सह्याद्री पर्वतरांगांवर, तापी गोदावरी मुळा कृष्णा काठावर, विश्वजन कल्याणासाठी रचिल्या अगणित विकास वीर, अगणित विकास वीर। जय 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 महात्मा फुले कृषी विद्यापीठ। माळरानी हिरवेगार गालीचे फुलवीती, शिक्षण विस्तार संशोधन ग्राम उन्नती, अन्न पशुधनाने दौलत वाढवीती, अभियंत्यांच्या अवजारांनी विविध प्रक्रिया घडती, जगी घडते झेंडामानाचा असे हे गौरवपीठ, असे हे गौरवपीठ। जय 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 महात्मा फुले कृषी विद्यापीठ, जय 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 महात्मा फुले कृषी विद्यापीठ। धन्यवाद. शेतकरी बंधूंनो, पुन्हा एकदा नमस्कार. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत होणारे संशोधन हे शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पोहोचण्यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू डॉक्टर प्रशांत कुमार पाटील सर यांच्या संकल्पनेतनं आपण या कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे. आपला कार्यक्रम आहे विचारा तुम्ही सांगतो आम्ही. या कार्यक्रमामध्ये विविध हंगामामध्ये, रब्बी असेल, खरीप असेल किंवा उन्हाळी हंगाम असेल, या हंगामामध्ये होणाऱ्या विविध पिकांबाबतीत म्हणजे जे तृणधान्य पिकं असतील, कडधान्य पिकं असतील, फळ पिकं असतील किंवा भाजीपाला पिकं असतील, त्याचप्रमाणे आपल्या शेतकऱ्याकडे असणारं जे गोधन आहे त्या संदर्भात आपण विद्यापीठामध्ये झालेलं संशोधन शेतकऱ्याच्या शेतापर्यंत पोहोचण्यासाठी या कार्यक्रमाच्या मार्फत आपण प्रयत्न करत असतो. तर शेतकरी बंधूंनो, या कार्यक्रमामध्ये आपण महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये विविध विषयामध्ये काम करणाऱ्या विविध अशा शास्त्रज्ञांना निमंत्रित करत असतो आणि त्या शास्त्रज्ञांना शेतकरी प्रत्यक्ष आपले प्रश्न विचारू शकतात. सदर कार्यक्रम हा फेसबुकच्या या समाज माध्यमावरती आपण ऑनलाईन पद्धतीनेही पाहत आहात. तर या आजच्या कार्यक्रमामध्ये साधारणतः महाराष्ट्रामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये रब्बी हंगामामध्ये प्रामुख्यानं लागवड होणाऱ्या कोबी वर्गीय ज्या काही पालेभाज्या आहेत त्यांच्या लागवडी संदर्भात शेतकऱ्यांना ज्या काही समस्या येतात किंवा त्याचे कोणते प्रगत तंत्रज्ञान महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये विकसित झालेले आहे त्या संदर्भात आपण आजचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे.
की ज्यामध्ये आपण विविध अशा कोबी वर्गीय जी काही आपली पालेभाज्या आहेत, भाजीपाला आहे, त्या संदर्भात सुधारित उत्पादन तंत्रज्ञान काय आहे याविषयी आपण माहिती घेणार आहोत. शेतकरी बंधूंनो, या कार्यक्रमासाठी आज आपल्याकडं प्रामुख्याने उपस्थित जे आहेत ते म्हणजे डॉक्टर सुभाष भालेकर सर. सर प्राध्यापक आहेत उद्यान विद्या या विषयाची, कृषी महाविद्यालय पुणे या ठिकाणी. सरांना जवळजवळ 25 ते 30 वर्षाचा या विविध भाजीपाला पिकांमध्ये त्यांचा अनुभव आहे. त्यांनी भाजीपाला पैदासकार म्हणूनही काही दिवस राहुरी कृषी विद्यापीठामध्ये काम केलेलं आहे. त्याचप्रमाणे आपले जे दुसरे महत्वाचे शास्त्रज्ञ जे आहेत ते म्हणजे डॉक्टर अनिल तिरमाळी सर, सहाय्यक प्राध्यापक वनस्पती रोगशास्त्र, राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प, विभागीय फळ संशोधन केंद्र, गणेश खिंड पुणे येथून सर वनस्पती रोगशास्त्रज्ञ आहेत आणि ते या आपल्या कार्यक्रमातून कोबीवर्गीय भाजीपाला पिकांमध्ये येणाऱ्या रोगांविषयी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. सर गेले 8 वर्ष या विविध अशा पालेभाज्या पिकांच्या रोगांवरती संशोधन करत आहेत. त्याच पद्धतीने आपले पुढचे जे शास्त्रज्ञ आहेत डॉक्टर अनिल जगधनी सर. सर सहाय्यक प्राध्यापक आहेत मृदशास्त्र, उद्यान विद्या महाविद्यालय पुणे, कृषी महाविद्यालय पुण्याच्या कॅम्पसमध्ये असणाऱ्या या उद्यान विद्या महाविद्यालयामध्ये हे सहाय्यक प्राध्यापक आहेत. सरांनाही मृदविज्ञानाचा मोठा 15 ते 18 वर्षाचा असा अनुभव आहे. त्याच पद्धतीने आपल्याकडे चौथे जे शास्त्रज्ञ आहेत ते आहे डॉक्टर गणेश बनसोडे सर. सर सहाय्यक प्राध्यापक कीटकशास्त्र म्हणून मागील 8-9 वर्षापासून अखिल भारतीय समन्वित बटाटा संशोधन प्रकल्प, राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प, विभागीय फळ संशोधन केंद्र गणेश खिंड येथे कार्यरत आहेत. बटाट्याबरोबरच आपल्याकडं या राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्पाअंतर्गत जे काही इतर पालेभाज्या किंवा इतर भाज्यांचं जे काही संशोधन चालतं त्याच्यामध्येही त्यांचा सक्रिय असा सहभाग आहे. तर एकंदरच चार विविध विषयाची तज्ज्ञ आज आपल्या बरोबर आहेत. तर आपल्याकडं शेतकरी आहेत सुनील हिंगे म्हणून. तर मी त्यांना विनंती करतो की त्यांनी अनम्यूट करून आपला काही प्रश्न असेल तर कृपया विचारावा. आपण शेतकऱ्यांपासूनच सुरुवात करूया. हिंगे साहेब, आपला काही प्रश्न असेल तर विचारा कोबी वर्गीय पिकांच्या संदर्भात. काही तांत्रिक कारणामुळे सरांचा आपल्याशी संपर्क होत नाहीये. तर मी आता सुरुवात करतो. आमच्याकडे जे काही ऑनलाईन प्रश्न आलेले आहेत शेतकऱ्यांकडनं त्यांना. तर पहिला जो प्रश्न आहे की आपले हे जे कोबी वर्गीय भाजीपाला आहे की ज्याच्यामध्ये आपण कोबी, पत्ताकोबी, फुलकोबी आणि ब्रोकोली, साधारणतः पश्चिम महाराष्ट्रामध्ये या तीन व्हेजिटेबल्स मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. आणि आपणास ठाऊकच आहे की आता सध्या वाढत्या शहरीकरणामुळे आणि बदलत्या जीवनशैलीमुळे आपले जे काही ग्राहक आहेत किंवा आपले जे काही नागरिक आहेत ते साधारणतः ब्रोकोली सारख्या पिकाकडे जास्त प्रमाणात वळत आहेत, म्हणजे खाण्यासाठी सुद्धा, आणि त्याची डिमांड वाढत आहे. आपण जरी त्याला चायनीज म्हणत असलो तरी पण त्याच्यामध्ये पासून शेतकऱ्यांना खूप चांगला आर्थिक असं उत्पादन प्राप्त होतं. त्याच पद्धतीने आपल्या सर्वांना माहितीच आहे की पत्ताकोबी किंवा फ्लावर, ज्याला आपण फ्लावर म्हणतो, तर ह्या ज्या भाज्या आहेत ह्या आठवड्यातनं एक दिवस तरी आपल्या डब्याला असतात, आपल्या घरामध्ये शिजवल्या जातात आणि वर्षभर या भाज्यांना मोठ्या प्रमाणात मागणी असते. तर कोबी वर्गीय ज्या भाजीपाला आहे तर यातले कोबी या पिकाचे कोणते सुधारित किंवा संकरित वाण शेतकऱ्यांना लागवडीसाठी उपलब्ध आहेत, असा प्रश्न मी डॉक्टर भालेकर सरांना विचारू इच्छितो. सर, कोबी पिकाचे कोणते संकरित वाण आहेत किंवा सुधारित वाण आहेत की ज्यांनी शेतकऱ्यांनी वापरल्या त्यांच्या उत्पादनामध्ये फायदा होऊ शकतो? आजचा आपला जो विषय आहे याच्यामध्ये कोबीवर्गीय भाजीपाला लागवड आहे. तर ह्या कोबीवर्गीय भाजीपाला पिकामध्ये जर प्रामुख्याने पाहिलं आपण तर कोबी, फुलकोबी, नवलकोल हे जे सर्वांना माहिती आहे हे पिकं आहेत. आणि जसं आता सांगितलं आपण ब्रोकोली वगैरे, तर ह्या परदेशी भाज्या म्हणतो आपण. त्या परदेशी भाज्यामध्ये ब्रोकोली, नंतर लाल कोबी म्हणजे रेड कॅबेज, चायनीज कॅबेज आणि ब्रुसेल्स स्प्राउट, तर ह्या भाजीपाला पिकांचा याच्यामध्ये समावेश होतो. आता ह्याच्यात तुम्ही जे विचारलं की बाबा याच्यातले जे वाण आहे ते वाण कोणते आपण लावले पाहिजे,
याच्यामध्ये आपण पाहिलं तर कोबीमध्ये जर पाहिलं तर सर्वात जुनी व्हरायटी म्हणलं तर सरळ वाण म्हणून तर गोल्डन एकर आहे. आता बऱ्याच जातीचं बियाणं बाजारात मिळतं, कधी मिळतही नाही. परंतु सध्या संकरित वाणावर सगळे शेतकरी जे आहे तर लागवड करतात. आणि त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर सेंट नावाचं जे हायब्रिड आहे तर ते एक बेस्ट आहे की ज्याचा गड्डा जो आहे तो 1 किलोच्या दरम्यान येतो. जनरली ग्राहकांच्या पसंतीस उतरतो. त्याचप्रमाणे अजित नावाचं जे हायब्रिड आहे ते बी कोबीमध्ये चांगलं आहे. वीर 333 हे हायब्रिडही चांगलं आहे. तर असे हे हायब्रिड जे ते कोबीमध्ये आहेत. फुलकोबीमध्ये जर तुम्ही म्हटला तर टेट्रिस म्हणून जे हायब्रिड आहे तर हे सुद्धा बेस्ट आहे. धवल 43 हे हायब्रिडही चांगलं आहे. आणि नवलकोलमध्ये जर म्हटलं तर या पिकामध्ये तर याच्यामध्ये आर्ली व्हाईट व्हेना आणि पर्पल व्हाईट व्हेना या ज्या दोन जाती आहेत ह्या जातींची जनरली शेतकऱ्यांनी लागवड करणं अपेक्षित आहे. आणि त्याचप्रमाणे महत्वाचं पीक म्हणजे ब्रोकोली जे आता तुम्ही सांगितलं त्या क्षेत्र त्याचं वाढतं. तर आपलं महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत जे आहे, तर राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प गणेश खिंड येथे आपण एक गणेश ब्रोकोली नावाची जी ब्रोकोलीची जात काढलेली आहे. हा सरळ वाण आहे. तर ह्याही वाणाचं बियाणं जे आहे तर शेतकऱ्यांनी घ्यावं आणि त्याची लागवड केली तरी सुद्धा चांगलं आहे. आणि बाजारात जर म्हटलं तर युग्रीन म्हणा किंवा काही असे दुसरे हायब्रिड सुद्धा जे आहे तर ब्रोकोलीचे आपल्याला मिळतात. त्याचप्रमाणे लाल कोबी जो आहे याच्यामध्ये रेड ज्वेल असेल, रेड बॉल असेल हे हायब्रिड आहेत. चायनीज केबेज मध्ये जर म्हटलं तर स्प्रिंगसन 60 म्हणून जे आहे तर हे हायब्रिड त्याच्यामध्ये अवेलेबल आहे. तर असे वेगवेगळे हायब्रिड्स आईच्यापेक्षाही जास्त हायब्रिड्स बाजारामध्ये अवेलेबल आहेत. परंतु शेतकऱ्यांना जे आहे तर त्यांच्या शेतावर कोणत्या हंगामात आपण लागवड करतो त्यानुसार त्याची निवड करणं गरजेचं आहे. धन्यवाद सर. म्हणजे थोडक्यात शेतकऱ्यांसाठी कोबी किंवा फुलकोबी त्याचप्रमाणे ब्रोकोली या पिकांचे विविध असे वाण शेतकऱ्यांना अधिक उत्पादन देणारे वाण उपलब्ध आहेत. त्याचबरोबर ब्रोकोली सारख्या पिकामध्ये की ज्याचं क्षेत्र वाढतंय या पिकामध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावर झालेल्या संशोधनातला गणेश ब्रोकोली ही जी काही आपण विकसित केलेला आहे. तर हा जो वाण आहे या वाणाचा वापर शेतकऱ्यांनी करावा असं सरांनी आपल्याला माहिती सांगितलेली आहे. सर आता साधारणतः काय होतं की जेव्हा शेतकरी ठरवतो की आपल्याला कोबी वर्गीय भाजीपाल्याची लागवड करायची आहे तर ही लागवड करताना आता जर आपण जर पाहिलं तर पुण्याच्या आसपास जे काही तालुके आहेत तिथे मोठ्या प्रमाणात कोबी वर्गीय पालेभाज्यांची लागवड होते. आणि मग इथे कसं आहे की दर हंगामामध्ये खरीप नंतर रब्बी नंतर उन्हाळी अशा तिन्ही हंगामामध्ये पिकं असतात. तर समजा आता खरीपाचं पीक निघून गेलं आणि रब्बीमध्ये जर ह्या पिकाची लागवड करायची असेल तर कोणती आपल्याला पिकाची पूर्व मशागत करणं गरजेचं आहे? हा, आता याच्यामध्ये कसं असतं की आपल्याला जनरली कोबीवर्गीय पिकं जे आहेत हे थंड हवामानात चांगली येतात. बरोबर. जनरली आपण जर पाहिलं तर आज बाजारामध्ये आपल्याला कोबी वर्षभर पाहायला मिळतो, कोबी किंवा फ्लावर. हो. म्हणजे खरीप हंगामातही लागवड केली जाते, उन्हाळी हंगामातही लागवड केली जाते. तर असेही काही वाण जे आहेत तर कंपन्यांनी डेव्हलप केलेले आहेत. परंतु याच्यात कसं असतं की खरीप हंगामात आणि उन्हाळी हंगामात जो कोबी पिके घेतली जातात त्याच्यामध्ये कीड रोगाचा प्रादुर्भाव आपल्याला थोडासा जास्त पाहायला मिळतो. की जो आपल्याला थंडीच्या हवामानात म्हणजे आता सध्याच्या हंगामात जर आपण लागवड केली तर हा प्रॉपर हंगाम असल्यामुळे याच्यामध्ये आपल्याला कीड रोगाचं प्रमाण कमी आढळतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की याची लागवड करायची म्हटलं तर पूर्व मशागत म्हणून जर पाहिलं आपण तर खरीप हंगामामध्ये आपण लागवड जनरली सरी वरंभा पद्धतीचं जे काही लेआउट असतं त्या लेआउटमध्ये करतो. परंतु रब्बी हंगामात लागवड करताना आपण सपाटोफ्यामध्ये जरी लागवड केली तरी चालते. आणि त्यासाठी म्हणून जर पाहिलं तर एक नांगरणी जी आहे एक 25 ते 30 सेंटीमीटर खोलीची नांगरणी करणे. त्याचप्रमाणे काही ढेकळं वगैरे असेल तर ते ढेकळं फोडून एखाद्या म्हणजे दोन आडव्या पाळ्या मारून घेणं. आणि शेवटच्या पाळीपूर्वी चांगलं शेणखत वगैरे पसरून जे आहे तर आपल्याला जे म्हणजे आपल्या जमिनीचा जो उतार आहे त्या उताराचा विचार करून जे आहे तर आपण सपाट वाफे जे आहे तर याची रानबांधणी करावी. आणि ते लेआउट जे आहे तर आपण लागवडीसाठी वापरणं गरजेचं आहे. धन्यवाद सर. म्हणजे सपाट वाफ्याचा वापर साधारणतः आपण रब्बी हंगामामध्ये करू शकतो असं सरांनी आपल्याला सांगितलेलं आहे. त्याच पद्धतीने सर हे जे काही कोबी वर्गीय भाजीपाला पिकं आहेत याची लागवड साधारणतः जर रब्बीत करायची असेल तर कोणत्या महिन्यापर्यंत आपण ती करू शकतो?
की डिसेंबर पर्यंत आपण केव्हाही याची लागवड करू शकतो? याच्यामध्ये कोबीवर्गीय भाजीपाला पिकांची लागवड करताना जर आपल्याला ती विंटर सीझन मध्ये म्हणजे थंडीच्या हवामानात करायची असेल तर आपण सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये ऍक्च्युली बियाणं पेरलं पाहिजे. परंतु आपण ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर मध्ये जरी बियाणं पेरलं आणि आपण एक 15 डिसेंबर पर्यंत जर लागवड केली तरी सुद्धा जे तर चालते. आता ही लागवड करण्यासाठी जे तर आजकाल शेतकरी जो आहे हा परावलंबी झालेला आहे. हा काय करतो की ज्या कमर्शियल नर्सरी ज्या आहेत म्हणजे प्रायव्हेट नर्सरी त्या नर्सरीमध्ये जे रोपं तयार केले जातात आणि तिथूनच मग रोपं विकत आणतो आणि मग त्या नर्सरीमध्ये जे रोपं आहेत तेच रोपं त्यांना लावणं बंधनकारक ठरतं. परंतु जर समजा शेतकऱ्याला स्वतःची रोपं तयार करायची असतील तर शेतकऱ्याने स्वतः एक आपली जसं रोपवाटिका तयार केली पाहिजे. त्याला फार कष्ट लागतात अशातला काय भाग नाहीये. म्हणून त्या गादी ओप्यावर जी तर आपली नर्सरी केली पाहिजे आणि गादी ओफ्याचं जे आकारमान असतं तर हे जर समजा आपण जर पाहिलं तर गादी ओफे आपण 3 मीटर लांबीचे 1 मीटर रुंदीचे आणि 15 सेंटीमीटर उंचीचे जर बनवले आणि त्या गादी ओफ्यावर बी पेरणीपूर्वी चांगलं कुजलेलं शेणखत किंवा गांडूळ खत टाकलं आणि नंतर आपण एक 10 सेंटीमीटर अंतरावर जे तर रेषा पाडून घेतल्या आणि त्या रेषेमध्ये जर आपण पातळ बियाणाची जर पेरणी केली तर आपण स्वतः तयार केलेले रोपं सुद्धा जे आहे, तर हे सर्वसाधारणतः 25 ते 30 दिवसामध्ये लागवडीस तयार होतात. आणि नाही म्हटलं तरी खाजगी नर्सरीतनं रोपं घेण्यासाठी जो खर्च होतो आणि आपण स्वतः केलेल्या रोपांचा खर्च जर पाहिला तर याच्यामध्ये शेतकऱ्यांची 50% बचत होऊ शकते. म्हणजे शेतकरी बंधूंनो, आपली जर आपल्याला भांडवल खर्चात जर बचत करायची असेल, कारण आपल्याला माहितीच आहे की सध्याच्या कालावधीमध्ये काय होतंय की शेतकरी विविध प्रकारची पिकं घेतात, परंतु अपेक्षित असं उत्पन्न पण काढतात, परंतु बाजारभाव मिळत नाही. म्हणजे सोयाबीन असू किंवा तुमचे वेगवेगळ्या पद्धतीची डाळी असू, तर शेतकऱ्यांना या गोष्टीचा जास्त सध्या अडचण येते की बाजारभाव मिळत नाहीयेत. मग बाजारभाव जर मिळत नसेल तर शेतकऱ्यांसाठी सरांनी जे आता सांगितलं की आपण रेडीमेड किंवा रोपवाटिकेतनं रोपं आणण्यापेक्षा प्रायव्हेट रोपवाटिकेतनं जर स्वतः रोपं आपण तयार केली तर आपण भांडवल खर्च कमी करू शकतो आणि भांडवल खर्च कमी केला तर आपल्याला जो एकंदर निव्वळ नफा जो होणार आहे त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीनं वाढ होऊ शकते. सर, कोबी वर्गीय हे जो भाजीपाला आहे याच्यासाठी समजा एखाद्या शेतकऱ्याला रोपवाटिका तयार करून जर रोपं तयार करायची असेल तर त्यासाठी बीज प्रक्रिया करणं गरजेचं आहे का आणि त्याचा काय फायदा होतो? हा, याच्यामध्ये कसं असतं की बीज प्रक्रिया जी आहे तर जनरली कोबीवर्गीय पिकामध्ये प्रामुख्यानं जर आपण पाहिलं तर घाण्या नावाचा रोग येतो. हा. आणि हा घाण्या नावाचा रोग जो आहे तर हा बियाणामधून त्याचा प्रसार होतो. तर तो जर आपल्याला नियंत्रणात ठेवायचा असेल तर जनरली जर समजा आपण बियाणं सरळवाण म्हणून आणलेलं असेल तर हम्म. त्याला बीज प्रक्रिया जी आहे तर 50 डिग्री सेंटीग्रेड तापमानाचं गरम पाणी जे आहे अशा पाण्यामध्ये अर्धा तास हे जे कोबीवर्गीय बियाणं आहे हे बियाणं पाण्यात भिजवायचं आणि नंतर सावलीमध्ये सुकून जे आहे, जर आपण ते लावलं तर त्यामध्ये जे आहे तर आपल्याला या रोगाचं नियंत्रण मिळू शकतं. परंतु सध्या आपण पाहतो की सर्व आपण संकरित वाण पाहतो आणि संकरित वाणाचं बियाणं जे आहे तर हे ज्यावेळेस कंपन्या तयार करतात आणि ज्यावेळेस पॅकिंग करतात त्याच वेळेस त्या बियाणाला जे आहे तर आपण पाहतो याचं जे बियाणं आहे हिरव्या रंगाचं लाल रंगाचं जे दिसतं तर हे ऑलरेडी त्याला ट्रीटमेंट केलेली असते. त्यामुळे बरोबर. त्याला परत शेतकऱ्याने ट्रीटमेंट करण्याची गरज नाही. हम्म. जर ट्रीटमेंट केलेलं बियाणं नसेल तरच आपल्याला फक्त अशा ट्रीटमेंटची गरज आहे. धन्यवाद सर. म्हणजे थोडक्यात ट्रीटमेंट केलेलं नसलेलं जर बियाणं असेल तर त्याला करणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे सर, ज्यावेळेस आपण पुनर्लागवड करतो रोपवाटिकेतनं, तर त्यावेळेस महात्मा फुले कृषी विद्यापीठातर्फे असं सांगितलं जातं की भाजीपाला पिकांमध्ये या रोपं जी तयार आहेत तर त्या रोपांना सुद्धा आपण बीज प्रक्रिया करणं गरजेचं आहे, की ज्याच्यामध्ये काही कीटकनाशक, बुरशीनाशक, त्याचप्रमाणे काही जीवाणू खतांचाही वापर केला जातो. तर डॉक्टर तिरमाळी सरांना मी विचारू इच्छितो की सर, आपण कोणत्या जीवाणू खताचा वापर या कोबी वर्गीय म्हणजे ब्रोकोली असेल, कोबी असेल किंवा फुलकोबी असेल याच्यामध्ये वापर करू शकतो? तिरमाळी सर, खूप आहे. सर, आवाज येत नाही आपलं. येतोय आवाज? हा, हा. येतोय. हा सर, येतोय.
सर अनम्यूट करा. मिस कॉल कोणाला झालाय बघ. हॅलो. हा सर येतोय हॅलो. आता. हा. हा तर हा याच्यामध्ये जी वेगवेगळ्या प्रकारची जी बायो फर्टिलायझर आहेत ज्यांना आपण जैविक खतं म्हणतो, त्याच्यामध्ये ॲझोटोबॅक्टर असेल, पीएसबी असेल, केएमबी असेल, ते तिन्ही प्रकारची खतं वेगवेगळ्या कारणासाठी आपण वापरतो. आपल्याला जर नायट्रोजनचं स्थिरीकरण करायचं असेल तर आपल्याला ॲझोटोबॅक्टर सारखी खतं वापरायला पाहिजे. त्याच्यानंतर पोटॅशचं जर हे करायचं असेल, पुरवठा करायचा असेल जे जीवाणूंमार्फत, तर आपल्याला पीएसबी वापरावं लागतं. आणि सॉरी, फॉस्फरसचं. आणि पोटॅशचं जर करायचं असेल तर केएमबी. त्या तिन्ही प्रकारच्या जीवाणूंचं म्हणजे तुम्हाला एक उदाहरण सोपं सांगतो मी. पूर्वी आपण शेणखत टाकायचो शेतांमध्ये. आता बरेचसे जनावरं कमी झाल्यामुळे आपल्याला शेणखताचा पुरवठा काही होत नाही. जनरली पूर्वीच्या काळी एखादं सीझनला एक पीक घेतलं जायचं आणि दिवाळीनंतर गावात आपलं जे शेण गोळा केलेलं असायचं किंवा घरचं पूर्वी आपली शेणाची हे असायची सगळी खाली, म्हणजे जमिनी वगैरे घरातलं सारवण वगैरे करून ते झाडलेलं तो काडी कचरा रोज त्या शेणखीत जायचा. तिथे तो पावसाच्या पाण्याने किंवा बाकीच्या याच्याने ते पाणी जाऊन त्या ठिकाणी ती कुजण्याची प्रक्रिया होऊन ते सगळे हे जे आपण आता वेगवेगळ्या सीड ट्रीटमेंटनी जे काही जीवाणू शेतात टाकतो बियाणांमार्फत, ते ऑलरेडी आपण पहिल्या सीझनचं हार्वेस्टिंग झाल्यानंतर वेगवेगळ्या शेताच्या कॉर्नरमध्ये थोडं थोडं शेणखत टाकून ते आपण त्या ठिकाणी टाकून त्याचा म्हणजे ते त्या ठिकाणी मल्टिप्लाय होत होतं. आता काय होतं, आपल्याकडे शेणखताचा पुरवठा न झाल्यामुळे आपल्याला हे सीडला ट्रीटमेंट देऊन ते करावं लागतं. हे तिन्ही प्रकारची जे जीवाणू खत आहेत त्याच्यामध्ये ॲझोटोबॅक्टर असेल, पीएसबी असेल किंवा केएमबी असेल, तर त्याची बीज प्रक्रिया आपल्याला करणं गरजेचं आहे, जेणेकरून ते जमिनीमध्ये स्थिर होऊन आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे एनपीके अवेलेबल करून देते. ठीक आहे बालवर सर. धन्यवाद सर. सर साधारणतः किती टक्के आपण नत्र स्फुरद आणि पालाची बचत या जीवाणूंचा वापर करू शकतो? वेगवेगळ्या पिकांमध्ये याच्यात जर विचार केला साधारण कोबी वर्गीय याच्यामध्ये, तर आपल्याला 20 ते 25% एनपीके ची आपल्याला सेव्हिंग करता येतं. थोडक्यात म्हणजे शेतकऱ्याचा उत्पादन खर्चही आपण कमी करू शकतो. हो हो हो. आणि तसे रासायनिक खतांचा कमी वापर झाल्यामुळे आपल्या शेतीचं जे पोत खराब होतोय दिवसेंदिवस, त्याच्यासाठी हा आपल्याला मदत होते. धन्यवाद सर. म्हणजे थोडक्यात तिरमाळी सरांचं असं म्हणणं आहे की जर आपण जीवाणू खतांचा वापर केला तर आपल्या जमिनीचा पोत चांगला राहून रासायनिक खतांवरचं जे आपलं अवलंबित्व आहे ते कमी होतं आणि त्याच पद्धतीने उत्पादन खर्चही कमी होऊन कमी कमी शेतकऱ्यांना त्याचा होतो. आर्थिक फायदाही घेता येतो. येस येस. सर हा आता सर. हा याच्यानंतर सर. जो हा त्याचबरोबर मी एक अजून थोडंसं ऍड करू इच्छितो. हा सर सॉरी मला हॅलो. हा सर. आपण पुनर्लागवड करताना कोणत्या कीटकनाशकांची फवारणी करतो का? पुनर्लागवड करताना आता तिरमाळी सरांनी सांगितलं त्याप्रमाणे अझोटोबॅक्टर आणि स्फुरद तर आपण घेणारच आहोत. त्याचबरोबर बरोबर. जमिनीतून जे काही रोग वगैरे पसरतात तर त्याच्यासाठी आपण हे ट्रायकोडर्मा व्हिरिडी जे आहे ते साधारणतः 7 ते 8 ग्रॅम किंवा 10 ग्रॅम पर्यंत आपण प्रति लिटर पाण्यासाठी ते द्रावण तयार करून त्याच्यात एक 10 मिनिटं जर रोपं ठेवली तर जे जमिनीद्वारे जे पसरणारे रोग आहेत त्याचं नियंत्रण त्याद्वारे होऊ शकतं. एवढंच मला त्याच्यात ऍड करायचं. ओके ओके धन्यवाद सर. त्यानंतर आता पुढचा प्रश्न असा आहे की आपल्याबरोबर आता बरेच शेतकरी पण जॉईन आहेत. एक यशवंत भोसले साहेब आहेत. साहेब आपला काय प्रश्न असेल तर आपण विचारू शकता अनम्यूट करून प्लीज. हॅलो. त्यांच्यापर्यंत आवाज जात नाही वाटते. तर पुढचा जो प्रश्न आहे तो कोबी वर्गीय भाजीपाला पिकांची लागवड आपण साधारणतः सर किती अंतरावर करणं अपेक्षित आहे आणि कशा पद्धतीने लागवड करावी? कोबीवर्गीय भाजीपाला पिकामध्ये जर आपण पाहिलं तर कोबीची लागवड जी आहे हम्म. तर ही 2 ओळीतलं अंतर 45 सेंटीमीटर आणि 2 झाडातलं अंतर 30 सेंटीमीटर
म्हणजे 45 बाय 30 या अंतरावर जी तर कोबीची लागवड करणं अपेक्षित आहे. आणि फुलकोबी झालं किंवा ब्रोकोली झालं, तर ह्या पिकांची लागवड करताना जी तर 2 ओळीतलं अंतर हे 60 सेंटीमीटर म्हणजे 2 फूट, आणि 2 झाडातलं अंतर जे आहे तर 45 सेंटीमीटर म्हणजे 1.5 फूट. अशा पद्धतीनं कोबी आणि फुलकोबी आणि ब्रोकोली या पिकांची लागवड केली पाहिजे. नवलकोल हे जे पीक आहे हे सरळ वाढणार आहे. याची लागवड करताना 2 ओळीत आणि 2 झाडातलं अंतर जे आहे, तर हे 30 सेंटीमीटर किंवा 1 फूट राहील अशी काळजी घेणं गरजेचं आहे. तर अशा पद्धतीनं कोबी, फुलकोबी, ब्रोकोली आणि नवलकोल या पिकांसाठी प्रत्येकासाठी वेगवेगळं अंतर आहे. तर त्या अंतराचा जर अवलंब केला तर आपले एकरी किंवा हेक्टरी जे आहे तर प्लॅन्ट्स जास्त बसतात, आणि त्यामुळे जे आहे तर आपल्या उत्पादनामध्ये सुद्धा जे आहे तर चांगल्या प्रकारे वाढ होऊ शकते. धन्यवाद सर. सर आजकाल काही शेतकरी बेडवरती पण लागवड करतात आणि मल्चिंग पण करतात. ते कितपत योग्य आहे आणि त्याने काही उत्पन्नावर परिणाम होतो का? आजकाल जर आपण पाहिलं तर सर्वात शेतकऱ्यांसाठी जटिल प्रश्न जर म्हणलं तर तो मजुरांचा आहे. बरोबर सर. आणि जर समजा आपण मल्चिंगवर वगैरेच्यावर जर समजा हे पिकं घेतले तर ते हा. एकच पीक घेतात असं काही नाही. आजकाल शेतकरी जे आहे मल्चिंगवर 3 पिकं घेतो, आणि त्यामुळे त्याचा जो आहे तर तो निंदणीचा जो खर्च आहे म्हणजे खुरपणीचा जो खर्च आहे तर हम्म. मल्चिंगवर घेतल्यामुळे जे येतो तो हा पूर्णतः वाचतो. दुसरी गोष्ट म्हणजे आज आपण पाहतो की पाण्याचे दुर्भिक्ष्य आहे, आणि बरोबर. पाण्याची जर बचत करायची असेल तर जर समजा आपण मल्चिंगवर वापरलं असेल तर मल्चिंगमुळे जे आहे तर पाण्याची बचत होऊ शकते. बरोबर सर. आणि ह्या गोष्टी जर आपण पाहिल्या तर त्या दृष्टिकोनातून जर मल्चिंगवर लागवड केली तर ही निश्चितच फायद्याची आहे. परंतु ते फक्त एका पिकासाठी न करता 2 किंवा 3 पिकासाठी तेच मल्चिंग बेड्स जे आहेत ते शेतकऱ्यांना वापरले तर ते फायद्याचे राहतील. धन्यवाद सर. थोडक्यात शेतकऱ्यांनी जर मल्चिंगचा वापर केला तर उत्पादन खर्च पण कमी होतो, पाण्याची बचत होते. सर आता ह्या तुमच्या उत्तरातूनच पुढचा प्रश्न असा निर्माण होतो की सर ज्यावेळेस आपण मल्चिंग करतो तर मल्चिंग केल्यानंतर आपण जे पाणी व्यवस्थापन करणार आहे तर ते आपण साधारणतः ड्रीपच्या माध्यमातून करणार आहे. तर ड्रीपचं कसं नियोजन करावं अशा वेळेस शेतकऱ्यांनी? याच्यामध्ये ड्रीपचं नियोजन करताना जे आहे तर जनरली आपण इनलाईन ड्रीप जे आहेत हा. ह्या ड्रीप आपण वापरतो. हम्म. आणि जनरली जर आपण पाहिलं तर 1 फुटावर ड्रिपर असणाऱ्या बी ड्रीप लाईन्स अवेलेबल आहेत, 1.5 फुटावर ड्रिपर असणाऱ्या बी ड्रीप लाईन्स अवेलेबल आहेत. हम्म. परंतु जर समजा आपल्याला जे तर आपण त्या शेतामध्ये कोणती पिकं घेणार आहोत, म्हणजे हम्म. 3 पिकं जर घ्यायची असतील तर ते कोणती पिकं आपण घेणार आहोत त्यानुसार जे तर मग 2 ड्रीप लाईन्स टाकायच्या का सिंगल टाकायची हे आपण ठरवणं गरजेचं आहे. दुसरी हम्म. गोष्ट म्हणजे ज्यावेळेस आपण मल्चिंग करतो त्यावेळेस मल्चिंगचा जो टॉप असतो बेडचा, तर तो बेडचा टॉप जो असतो हा जनरली 60 ते 70 सेंटीमीटरचा असतो. बरोबर. त्याच्यामुळे जर समजा आपण कोबी जर लावलं तर त्याच्यामध्ये आपल्या 2-2 लाईन्स म्हणजे 2 किंवा 3 लाईनी बसवतो आपण. तर तेच फ्लावरच्या म्हणलं तर आपण 2 लाईन, फुलकोबीच्या 2 लाईन बसवतो. तर त्याप्रमाणे जे आहे तर 1 किंवा 2 लाईन, 1 लाईन ठेवली तर आपल्याला जास्त वेळ ड्रीप लाईन चालवावी लागेल. 2 लाईन ठेवल्या तर तेच आपलं 50% वेळ कमी लागेल अशा पद्धतीनं होतो. आणि जनरली जे आहे तर एका तासाला जे आहे तर सर्वसाधारणतः आपण पाहतो की एक 4 लिटर जे आहे तर डिस्चार्ज एका ड्रिपर मधनं होतं. तर त्या पद्धतीने जे आहे तर म्हणजे पाण्याची गरज किती आहे पिकाची त्यानुसार जर आपण ड्रिपलाईन्स बी चालवल्या तर पाण्याची बचत होऊ शकते. धन्यवाद सर. थोडक्यात शेतकऱ्यांनी 4 लिटर प्रति तास या प्रमाणात डिस्चार्ज करणाऱ्या लॅटरलचा वापर, इनलाईन लॅटरलचा वापर अ, अ, जलसिंचनासाठी करणं अपेक्षित आहे. आणि त्याचा दुसरा एक फायदा असा असतो की आजकाल शेतकरी बंधू मोठ्या प्रमाणात जे खतांचा पुरवठा करतात ते पाण्यातनं करतात. बाजारामध्ये अनेक अशी विद्राव्य खतं उपलब्ध आहेत की ज्याचा उत्पादन वाढीवर चांगला परिणाम होतो. योग्य अवस्थेमध्ये पिकाच्या अवस्थेनुसार आपण नत्रस्फुरद आणि पालाची जी त्या पिकाची गरज आहे त्यानुसार देऊ शकतो. आणि त्यासाठी पण आपल्या ड्रीप इरिगेशनचा आपल्याला उपयोग होऊ शकतो. धन्यवाद सर. त्याच पद्धतीनं सर आता आपल्याला सर्वांना माहिती आहे की सरांनी आत्ताच सांगितलं, भालेकर सरांनी, की काही काही अशा जाती आहेत की ज्याच्यामध्ये 1-1 किलो पर्यंतचा सुद्धा गड्डा तयार होतो. पण अशा पद्धतीच्या उत्पादन देणाऱ्या ज्या जाती आहेत अशा जातींना तितक्याच मोठ्या प्रमाणात नत्र, स्फुरद आणि पालाश इत्यादी अन्नद्रव्याची गरज लागणार आहे.
तर आपल्या साधारणतः या कोबीवर्गीय पिकांमध्ये ही जी डिफरंट ही जी वेगवेगळी अन्नद्रव्य आहेत, तर त्याचं नियोजन कसं करायचं, तर एकात्मिक नियोजन कसं करायचं या संदर्भात मी डॉक्टर अनिल जगदनी सरांना विनंती करतो की त्यांनी कोबी, फुलकोबी व ब्रोकोली या पिकांमध्ये अन्नद्रव्याचं एकात्मिक नियोजन कसं करायचं या संदर्भात शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावं. सर अनम्यूट करा प्लीज. जगदनी सर अनम्यूट करा प्लीज, तुमचा आवाज येत नाही. हॅलो. हा येतोय हा आता सर. हा सर, कोबी पिकासाठी 20 टन शेणखताची आवश्यकता आहे. तसेच 160 किलो नत्र, 80 किलो स्फोरक व 80 किलो पालाश प्रति हेक्टरी व 50% नत्र संपूर्ण स्फोरक व पालाश लागवडीची वेळी व उर्वरित 50% नत्र लागवडीनंतर 30 आणि 45 दिवसांनी 2 समान हप्त्यात विभागून द्यावे. त्याचप्रमाणे फुलकोबीसाठी 20 टन शेणखत, 150 किलो नत्र, 75 किलो स्फोरक, 75 किलो पालाश व पालाश प्रति हेक्टरी द्यावे. लागवडीची वेळी उर्वरित 50% नत्र व लागवडीनंतर 1 महिन्यानी द्यावे. आणि सर ब्रोकोलीमध्ये त्याचप्रमाणे ब्रोकोलीसाठी रासायनिक खते हे लागवडीपूर्वी नत्र 65 किलो, स्फोरक 20 किलो, पालाश 20 किलो द्यावे. तसेच लागवडीनंतर 30 ते 45 दिवसांनी विभागून 65 किलो नत्र द्यावे. ओके. म्हणजे थोडक्यामध्ये या पिकांना नत्राची मात्रा मोठ्या प्रमाणात लागते, जसं आपल्या मका पिकामध्ये नत्राची मात्रा खूप लागते त्या पद्धतीने हे ज्याला आपण होरेसियस फिडर म्हणतो इंग्लिशमध्ये, की खादड असं हे पीक आहे, इथे नत्राची मात्रा आपल्याला जास्त प्रमाणात देणं गरजेचं आहे. तर त्याचप्रमाणे आपण ही जी पालेभाज्या आहेत, ह्या ज्या भाज्या आहेत, या भाज्यांची गुणवत्ता वाढवण्यासाठी काही मायक्रोन्यूट्रिएंट ज्याला आपण सूक्ष्म अन्नद्रव्य म्हणतो त्याचा वापर करू शकतो का? हा सर, मला सांगताना अतिशय आनंद होतो की आपल्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाचं जे लिक्विड मायक्रो ग्रेड आहे तर ते शेतकरी बंधूंनी अवश्य वापरावं. कारण काय, सुरुवातीच्या काळात जेव्हा आपण रोपांची लागवड करतो त्या रोपांच्या लागवडीसाठी ते 50 ml हे लिक्विड मायक्रोन्यूट्रिएंट 100 ml पाण्यात मिसळून द्यावे आणि नंतर शाकीय वाढीच्या अवस्थेत 50 ml 100 लिटर पाण्यात व 100 ml हे 10 लिटर पाण्यात मिसळून द्यावे. धन्यवाद सर. म्हणजे महात्मा फुले कृषी विद्यापीठातर्फे विविध संशोधन केंद्रांवरती हे फुले मायक्रो न्यूट्रिएंट ग्रेड 2 हे उपलब्ध आहे. मध्यवर्ती परिसर कृषी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, त्याचप्रमाणे सोलापूर, डिग्रज या ठिकाणी सदरचे मायक्रोन्यूट्रिएंट आपल्याला शेतकऱ्यांना उपलब्ध आहेत. सर, पुढचा प्रश्न असा आहे की कोबीवर्गीय भाजीपाला पिकामध्ये आपण काही आंतरपीक पद्धती शेतकऱ्यांना सांगतो का, की बाबा काही आंतरपीक घेता येईल का? भालेकर सर. कोबीवर्गीय भाजीपाला पिकामध्ये जर आपण पाहिलं तर त्यांचं अंतर जे आहे ते फारसं जास्त नाहीये, त्यामुळे शक्यतो आपण त्याच्यामध्ये आंतरपीक घ्यावं असं शेतकऱ्यांना सांगत नाहीये. बरं सर, काही शेतकरी आता मी पाहिले की या उत्तर पुणे भागामध्ये ऊसामध्ये सुद्धा याच्यात हे आंतरपीक म्हणून घेतात. नाही, ऊसामध्ये आंतरपीक म्हणून कोबीवर्गीय पिकं घेणं चालेल. कोबीवर्गीय पिकामध्ये आंतरपीक म्हणून आपण जे इतर कोणतेही पीक घ्यावं असं सांगत नाही. बाकी तसं जर म्हणलं तर हा पीक कालावधी जो आहे कोबीचा वगैरे हा 60-65 दिवसाचा असल्यामुळं बाकीच्या इतर पिकामध्ये जे तर हे पिकं आपण आंतरपीक म्हणून घेऊ शकतो. ऊसामध्ये शेतकऱ्यांनी घेतलं तर त्याचा फायदा होऊ शकतो. हो, आंतरपीक म्हणून कोबीवर्गीय पिकं घेतले तर चालेल, पण कोबीवर्गीय पिकामध्ये आंतरपीक म्हणून जे इतर आपण कोणतेही पीक घ्यायला सांगत नाही. धन्यवाद सर. म्हणजे थोडक्यात ऊसामध्ये आपण घेऊ शकतो. सर त्याचप्रमाणे अजून कोणत्या एखाद्या पिकामध्ये आपण घेऊ शकतो आंतरपीक म्हणून कोबीवर्गीय पिकं? आता कसं म्हणजे फळपिकं आहेत आपले, ज्या फळबागा आहेत, काही फळपिकं अशी आहेत की आपण ते लावल्यानंतर आपल्याला 5व्या-6व्या वर्षापासून कधी कधी 10 वर्षानंतर आपल्याला फळं तोडणीस मिळतात. मी तेवढा कालावधी जावा लागतो. पण त्याच्यामधलं जे अंतर असतं तर हे जवळपास 5-5, 6-6 मीटर मोकळं असतं. तर अशामध्ये फळपिकांमध्ये जे इतर आंतरपीक म्हणून जे
तर आपण ह्या सर्व कोबीवर्गीय भाजीपाला पिकाचा अंतर्भाव केला तरी ते चालू शकतो. म्हणजे थोडक्यात फळ पिकाच्या झाडांचा विकासाची जी अवस्था असते त्या अवस्थेमध्ये तशी जमीन मोकळी असते, तर तिथे या विविध अशा कोबीवर्गीय भाजीपाल्याची लागवड केली तर शेतकऱ्यांना एक ऍडिशनल इन्कम जे म्हणतो आपण, जास्तीचं उत्पादन देणारं एक चांगला पर्याय शेतकऱ्यांसाठी उपलब्ध होऊ शकतो. धन्यवाद सर. सर त्याचप्रमाणे कोबी वर्गीय भाजीपाला पिकामध्ये फेरपालट कशी करावी सर? आता काय होतं की उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये जर आपण पाहिलं की बऱ्याच ठिकाणी खरीप कालावधीमध्ये बटाटा हे पीक मोठ्या प्रमाणात घेतलं जातं, साधारणतः मंचर आणि एरियामध्ये. त्याच पद्धतीनं या इकडे आपल्या पुरंदरमध्ये पण तीच परिस्थिती आहे. तर बटाट्यानंतर कोबी वर्गीय पिकं घेणं कितपत योग्य आहे? त्याच्यामध्ये खरीपामध्ये बटाटा घेतला हम्म. आणि नंतर जर आपण समजा कोबीवर्गीय पिकं घेतली तर हम्म. तसा म्हणजे तशी अडचण नाहीये. म्हणजे त्या पिकाचा ह्या पिकावर दुसरा म्हणजे असा अनिष्ट परिणाम होतो असं म्हणता येणार नाहीये. हा. परंतु एकच असतं की बाबा पिकाची फेरपालट करणं म्हणजे कोबीवर्गीय पिकं घेतली त्यानंतर परत आपण राजमा असेल, वाटाणा असेल, तर अशी जी पिकं असतात तर यांचाही अंतर्भाव केला पाहिजे. आणि जनरली रब्बी हंगामातली पिकं घेतल्यानंतर आपली उन्हाळा हंगामामध्ये जी तर जमीन जी आहे तर ही नांगरणी करून जनरली तापली जाते. हम्म. त्यानंतर आपण खरीप हंगामात जातो. बरोबर. त्यामुळं मला असं वाटतंय फक्त एवढंच आहे की कोबीवर्गीय पिकावर कोबीवर्गीय पिकं सारखी सारखी न घेता आपण आलटून पालटून मग तुम्ही बटाटा घ्या किंवा कडधान्य पिकं घ्या, इतर भाजीपाल्याची पिकं जी आहेत समजा मिरची असेल, भेंडी असेल, तर हे घेतले तरी चालतील. कारण यांची जी मुळं जी असतात कोबीवर्गीय भाजीपाला पिकाची हे वरच्या थरामधलं जे आहे तर हे अन्नद्रव्य जनरली घेतात. त्यामुळे आपल्याला खोलवर जाणारे जे ज्याला सोटमूळ असतं तर अशा भाजीपाला पिकांची किंवा कडधान्यांची जर आपण निवड केली तरी सुद्धा जे इतर फेरपलटीसाठी चालू शकतो. ओके, धन्यवाद सर. म्हणजे भालेकर सरांचं असं म्हणणं आहे की कोबीवर्गीय पिकानंतर पुन्हा कोबीवर्गीय पीक पुढच्या हंगामामध्ये शेतकऱ्यांनी घेऊ नये, तर त्याच्याऐवजी पिकाची योग्य ती फेरफारट करणं गरजेचं आहे. त्यानंतर सर कोबीवर्गीय भाजीपाला पिकामध्ये साधारणतः आंतरमशागत आपल्याला करावंच लागते, आणि ती कशा पद्धतीने करता येऊ शकते? काय त्याच्यात मेकॅनायझेशन वगैरे आहे का उपलब्ध सध्या परिस्थितीमध्ये? आता याच्यामध्ये कसं असतं की जर समजा आपण सपाट अभ्यामध्ये लागवड करायला सांगितलेलं आहे आता रब्बी हंगामामध्ये शेतकऱ्यांनी शेतकरी बंधूंनी ते करावं. त्याचं जे हम्म. अंतर आहे ते जसं सांगितलं मी की बाबा 2 ओळीतलं अंतर जे आहे तर 1.5 फूट कोबीसाठी सांगितलं आपण, नंतर इतर पिकांसाठी आपण 2 फूट सांगितलं. तर हम्म. मधल्या सपाट भागामध्ये जर आपल्याला मजुरांचा जर समजा टंचाई असेल तर आपण तिथे जे आहे तर हातकोळपं जर असं वापरलं तर सुरुवातीच्या काळामध्ये चालू शकतं की जेणेकरून ते निंदणीचं काम करू शकतं. आणि जनरली कोबीवर्गीय भाजीपाला पिकांसाठी जर पाहिलं आपण तर एक 15 ते 20 दिवसाच्या अंतरानं एक खुरपणी करून पीक जे आहे जर आपण तणमुक्त ठेवलं तर निश्चितच पिकावर जे इतर कुठल्याही प्रकारचे कीड किंवा रोग याचाही प्रादुर्भाव जो येतो तो कमी होतो. हा एक भाग झाला कोबी, फुलकोबी किंवा नवरकोल या पिकांच्या बाबतीत. परंतु हम्म. ब्रोकोलीच्या बाबतीत जर म्हटलं तर आपल्याला काय करावं लागतं की त्याचे जे पानं जे आहे त्याचं जे हम्म. ओरिएंटेशन आहे ते फार नाजूक असतं. आणि मध्ये ज्यावेळेस आपण चालतो तर त्यावेळेस ते पानं मोडतात म्हणजे. तर ते पानं न मोडता ब्रोकोली लावल्यानंतर त्या झाडावर येणारी जी बगलफूट असते की ती बगलफूट जर काढली तर आपल्याला येणारा जो ब्रोकोलीचा जो गड्डा आहे तर हा गड्डा मोठ्या आकाराचा मिळतो आणि गड्ड्याची क्वालिटी चांगली मिळते. तर ह्या कोबीवर्गीय पिकामध्ये फक्त बगलफूट फुटणारं पीक म्हणलं तर फक्त थोडंसं ब्रोकोलीच आहे. तर त्याच्यामध्ये एक बगलफूट काढणं जे आहे तर हे एक आंतरमशागतीतलं महत्वाचं काम आहे. धन्यवाद सर. थोडक्यात तणविरहित ठेवणं आणि योग्य ती काळजी घेणं शेतकऱ्यांनी गरजेचं आहे. सर आता हे झालं साधारणतः उत्पादन घेताना आपण खत नियोजन, पाणी, त्याच्यानंतर आंतरमशागत या गोष्टी. शेतकऱ्यांना सगळ्यात महत्वाची जी अडचण येते ती म्हणजे निसर्ग बदलतोय, वातावरणामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात बदल होतोय, दरवर्षीचा पाऊसमान पुढे चाललाय, वातावरणामध्ये दररोज नवीन काय होतं, म्हणजे काय होतं की सकाळी खूप थंडी असते, दुपारी प्रचंड ऊन असते, आणि संध्याकाळी परत ढगाळ वातावरण असते. तर या बदलत्या हवामानामध्ये शेतकऱ्यांना सगळ्यात जास्त जर अडचण कोणती येत असेल ती म्हणजे विविध प्रकारचे रोग व किडी, आणि त्यातही विविध प्रकारचे किडी आणि रोग
हे जे आधी यायचे त्याच्याऐवजी आता जे आधी येत नव्हते त्या किडी आणि रोग जास्त यायला लागले. त्याला आपण इंग्लिशमध्ये शिफ्ट इन द पॅटर्न ऑफ इन्सेक्ट आणि डिसिजेस म्हणतो, की बदल होत चाललाय. जे महत्वाचे नव्हते त्या किडी आणि रोग आता मोठ्या प्रमाणात येत आहेत, आणि जे मोठ्या प्रमाणात होत आहेत ते कमी येत आहेत. ते एकंदर असं पाहता शेतकऱ्यांना शेतावर कायम जो पहिला प्रॉब्लेम येतो तो म्हणजे विविध रोगांचा. तर डॉक्टर तिरमाळी सर आपल्या बरोबर आहेत. तर सर आपल्याला या कोबीवर्गीय 3 पिकांमध्ये साधारणतः कोणते रोग मोठ्या प्रमाणात येतात, त्याची कारणं काय, आणि त्याचं व्यवस्थापन आपण एकात्मिक पद्धतीने कसं करू शकतो, आणि सगळ्यात महत्वाचं ते येऊच नये म्हणून शेतकऱ्यांनी काय काळजी करू नये. आता येऊच नये हा तर काही पर्याय नाही. ज्यावेळेस वातावरण त्याला कंजिनियल होतं, म्हणजे ज्याच्यासाठी पूरक होतं, त्यावेळेस तो येतोच. तर याचं नियोजन वेळेत आणि कशा पद्धतीने किफायतशीर पद्धतीने आपण करू शकतो. सर, याच्यामध्ये रोग येऊच नाही असं काही शक्य नाहीये. मगाशी सरांनी सांगितलं, बालेकर सरांनी, की जर जो घाण्या रोग येतो त्याचं जर बीजी प्रक्रिया केली किंवा ज्यावेळेस तो रोग आलेला असतो त्यावेळेस आपण शेतातून इन्फेक्टेड जे काही हे असतील गड्डे किंवा ती रोपं ती जर काढून टाकली तर याच्यामध्ये प्रामुख्याने जे रोगाचे जंतू असतात त्याचा प्रसार कसा होतो हे थोडक्यात सांगतो आणि मग मॅनेजमेंट कसं करता येईल आपल्याला. रोगाचे जंतू हे त्या ठिकाणी ज्या ठिकाणी कोबीवर्गीय पीक घेतलं त्या शेतामध्ये समजा पानावरील ठिपक्यांचा जो रोग आहे तर त्याचे जंतू तिथेच जमिनीत म्हणा किंवा वेगवेगळ्या त्या इन्फेक्टेड पार्ट सोबत त्या शेतामध्ये राहतात. म्हणजे एक तर आपल्याला तो इनॉक्युलम्स आहे, रोग जंतूंची जी संख्या आहे ती कमी करायला पाहिजे. आणि रोग जंतूंची संख्या कमी झालं तर आपला जो औषधांवरचा खर्च आहे किंवा जो आपला जो तोटा होणार आहे पिकांवर येणाऱ्या रोगांमुळे तो कमी होतो. याच्यामध्ये 2 प्रकारचे रोग येतात. एक तर म्हणजे एका सीझन मध्ये त्याची पूर्ण एकच लाईफ सायकल पूर्ण होते, त्याला आपण मोनोसायक्लिक डिसीज म्हणू शकतो. आणि दुसरे जे करप्यासारखे रोग असतात म्हणजे गव्हावरील करपा म्हणा किंवा इतर याच्यावरचा, तर त्याच्या एक सीझन मध्ये म्हणजे पूर्ण पिकाच्या कालावधीमध्ये साधारण 5-6 सायकल पूर्ण होतात, त्याला आपण पॉलिसायक्लिक डिसीज म्हणतो. तर अशा 2 प्रकारच्या ह्या रोग जंतूंच्या सायकलमुळे जे पॉलिसायक्लिक डिसीजेस असतात त्याच्यामुळे अतोनात नुकसान होतं. काही वेळेस पिकाच्या पिकं नष्ट होतात. उदाहरणार्थ लेट ब्लाइट जो पोटॅटो किंवा भातावरच्या रोगांमध्ये म्हणजे त्या किंवा पपयाचं व्हायरस असेल, पपाया रिंग स्पॉट व्हायरस, की त्या पिकावरील रोगामुळे तिथली इंडस्ट्री हे झाल्या, एका देशातून दुसऱ्या ठिकाणी गेल्या, तिथल्या राजकारणावर पण त्याचा तीव्र परिणाम होतो. ते असं नियोजन करताना तुम्हाला सांगितलं की त्या इथलं जे इनॉक्युलम आहे, जो जंतूंची संख्या आहे ती आपल्याला कमी करायची. म्हणजे ते एक तर रेझिस्टंट व्हरायटी वापरायच्या, त्याचे सी ट्रीटमेंट करायचं, आणि जर रोग आलाच त्याचं पाण्याचं व्यवस्थापन केलं म्हणजे तिथलं जे मायक्रो क्लायमेट असेल त्या शेतातलं, ह्युमिडिटी असेल, तापमान असेल, तर काही गोष्टी आपल्या ज्या आपल्या हातात आहेत. म्हणजे पाणी देण्याच्या वेळा म्हणा किंवा पाणी देण्याची पद्धत म्हणा, सरांनी मग असं सांगितलं की इनलाईन वगैरे वापरलं तर आपण ह्या अशा पद्धतीने पाणी दिल्यावर तिथलं जो ह्युमिडिटी आहे ते ऑटोमॅटिकली कमी होते किंवा कंट्रोलमध्ये राहते. आणि इतकं करूनही जर रोग आले तर आपल्याकडे जी बुरशीनाशक आहे त्याच्यामध्ये स्पर्शजन्य बुरशीनाशक आहे, काही आंतरप्रवाह आहेत. उदाहरणार्थ मॅन्कोझेब असेल तर मॅन्कोझेब एक साधारण 25 ग्रॅम 10 लिटर पाण्यात आपण या ठिपके येणारे जे रोग आहेत या तिन्ही याच्यावर पानावर वेगवेगळ्या प्रकारचे ठिपके पडतात तर त्याच्यासाठी आपण ही फवारणी करायला पाहिजे. त्याच्यानंतर दुसरं जे बुरशीनाशक आहे टेबिकोनाझोल, तेही साधारण एका पंपाला तेवढ्या प्रमाणात घेऊन आपण त्याची फवारणी केली पाहिजे. फवारणी करताना आपण एक प्रकारचं बुरशीनाशक किंवा कीटकनाशक फवारू नये, जेणेकरून त्या जंतूंना म्हणा किंवा त्या रोगाच्या यांना किडींना म्हणा त्याचा रेझिस्टन्स डेव्हलप होण्याची मदत होत नाही. अशा प्रकारे या रोगांचा, ठिपक्यावरील रोगांचा आपल्याला यशस्वीरित्या नियोजन करता येतं. धन्यवाद सर. तसं पाहिलं तर आपल्या महाराष्ट्रामध्ये कोबीवर्गीय पिकांमध्ये तसं रोगांचं प्रमाण फार कमी असतं, परंतु सगळ्यात जास्त जो प्रॉब्लेम असतो तो म्हणजे किडींचा. म्हणजे काही काही भागामध्ये तर अशी परिस्थिती असते. तर आता आपण जर फुलकोबीचा जर विचार केला तर एक ग्राहक म्हणून ज्या वेळेस आपण बाजारात जातो त्यावेळेस आपण काय करतो की एकदम पांढरा शुभ्र गड्डा घेण्याचा प्रयत्न करतो,
किंवा त्या गड्ड्याला कुठेही आळ्या नसाव्यात वगैरे या गोष्टी पाळतो. आणि त्यासाठी मग शेतकरी काय करतात, की जो PHI बेस आहे, की काढणीपूर्व जे अंतर असतं त्याच्यानंतर शेतकऱ्यांनी शक्यतो त्या कीटकनाशकांचा फवारा करू नये असं सांगितलेलं असतानाही शेतकरी एकदम पीक काढायच्या आदल्या दिवशी किंवा पीक काढल्यानंतर कीटकनाशक आणि बुरशीनाशकांच्या द्रावणामध्ये बुडवून ते विकतात. कारण त्यांना साहजिकच आहे, पैसे पाहिजे असतात, किंवा त्यांना उत्पन्न जास्त मिळणं अपेक्षित असतं. तर या कोबीवर्गीय पिकांमध्ये सर्वात जास्त जी अडचण येते ती म्हणजे किडींची. आणि या किडी इतक्या मोठ्या प्रमाणात येतात की कधी कधी आपण पाहिलंय की पूर्णच्या पूर्ण पीक आपलं हे खराब होऊन जातं. तर या कोबीवर्गीय तिन्ही पिकांमध्ये कोणते कोणते महत्वाच्या किडी आहेत, आणि त्याचा आपण एकात्मिक पद्धतीने नुसतं रासायनिकच नाही तर कमीत कमी रसायनांचा वापर करून आपण एकात्मिक पद्धतीनं कशा पद्धतीचं नियंत्रण करू शकतो. तर मी बनसोडे सरांना विनंती करतो की त्यांनी या संदर्भात मार्गदर्शन करावं. बरोबर आहे. सुरुवातीला मी एक कोबी वर्गीय जे पिकं आहेत, कोबी असेल, ब्रोकोली असेल, कॉलीफ्लॉवर असेल, नॉलकोल असेल, तर या पिकांमध्ये प्रामुख्यानं मावा आहे, चौकोनी ठिपक्याचा पतंग आहे, कोबीवरील फुलपाखरू असेल, मोहरीवरील काळी माशी असेल किंवा गड्डा पोखरणारी अळी असेल. तसेच काही काही वेळा आपल्याला तंबाखूवरील पाणी खाणारी अळी म्हणजे स्पोडोप्टेरा ल्युटेरा ज्याला आपण म्हणतो, तर ह्या अळ्या ज्या आहेत तर ह्या कमी जास्त प्रमाणात आपल्याला दिसून येतात. यापैकी प्रामुख्याने जर आपला पुणे जिल्हा किंवा नाशिक जिल्हा असेल तर ज्या भागात मोठ्या प्रमाणात कोबीची लागवड होते, याचा जर विचार केला तर ह्या भागामध्ये मावा तसेच चौकोनी ठिपक्याचा पतंग ज्याला डायमंड बॅकमॉथ असं आपण म्हणतो, तर यांचा प्रादुर्भाव आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसून येतो. सध्याची जर परिस्थिती बघितली तर भालेकर सरांनी किंवा विकास सरांनी तर आपल्याला सुरुवातीच्या प्रस्तावनेत सांगितलेलं आहे की सध्याचं वातावरण कसं आहे की खूप थंडी असते, दुपारी ऊन पडतं आणि संध्याकाळी ढगाळ वातावरण. तर ह्या तिन्ही परिस्थिती मावा तसेच चौकोनी ठिपक्याचा जो काही पतंग आहे अळीवर्गीय, तर यांच्यासाठी खूप कंजेनियल की ज्याला आपण पोषक असं वातावरण आहे. तर ह्या मावा आणि चौकोनी ठिपक्याचा पतंग ह्या किडींची संख्या आता वाढण्याची शक्यता खूपच आहे. तर मावा जे ही कीड आहे, तर मावा ही कीड रस शोषण करणारी कीड आहे. तर हिरवट पिवळ्या रंगाचे मावा ही कीड असते आणि ती पानातनं रस शोषण घेते. त्याचबरोबर कोबी असेल किंवा फ्लावर असेल तर त्यावेळेस त्याला फ्लावरिंग चालू होतं किंवा गड्डा यायला सुरुवात होते. अशा वेळेस या मावा किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येतो. ते एकत्रित राहतात, मोठ्या संख्येने एकाच पानावर राहतात आणि ते आपल्या शरीरातून चिकट असा द्रव पानांवर सोडतात. त्याच्यामुळे काय होतं की हवेतील धूळ असेल किंवा इतर काही असेल तर ते पानांवर चिटकते, तर ते पान काळं पडतं आणि त्याच्यामुळे त्याचं जे काही प्रकाश संश्लेषणाची क्रिया असेल किंवा अन्नद्रव्य तयार करण्याची जी प्रक्रिया असेल तर त्याच्यात थोडासा अडथळा निर्माण होतो. किंवा ब्रोकोली असेल किंवा कोबी असेल तर याच्यावरती त्या चिकट पदार्थाचे डाग पडलेले दिसतात, त्याच्यामुळे त्याला जे म्हणावं तसं मार्केट मिळत नाही. पर्यायाने ते शेतकऱ्याला घरीच ठेवावं लागतं. दुसरी जी महत्वाची कीड आहे ती चौकोनी ठिपक्याचा पतंग, म्हणजे ही अळीवर्गीय कीड आहे. तर याचा जो पतंग आहे तो तर पानांवर साधारणतः पिवळ्या रंगाचे 50 ते 60 अंडी देतो आणि त्यातून जे काही फिकट पिवळ्या रंगाची, फिकट हिरव्या रंगाची जी काही अळी बाहेर निघते, तर ती सुरुवातीच्या अवस्थेत पानांना स्क्रॅपिंग करते किंवा पानाचा जो काही वरचा पापुद्रा असतो तर ते काढते. तर आपण लांबून जरी बघितलं तरी आपल्याला दिसून येतं की पान आपलं हिरवट पिवळं असतं आणि पानाच्या मध्यभागी किंवा कडाला वगैरे तर मध्ये पांढरा पापुद्रा तयार झाल्यासारखा, एक विंडो तयार झाल्यासारखी आपल्याला सुरुवातीच्या अवस्थेत दिसून येते. आणि नंतर जसं त्या आळ्या मोठ्या होतात तर त्या आळ्यानंतर काय करतात, कोबीच्या पानांच्या मध्ये जातात, लपून बसतात किंवा पानांवर छिद्र पाडतात. तर त्यामुळे काय होतं, तो कोबी जो आहे तो मार्केटमध्ये विकला जात नाही. तर ही त्या ज्या मुख्य ह्या दोन किडी आहेत मावा आणि चौकोनी ठिपक्याचा पतंग यांची ती लक्षणं आहे. तर यांचं जर आपल्याला नियंत्रण करायचं ठरलं तर आजकाल शेतकरी काय आहे की फक्त कीटकनाशकांवरच अवलंबून बऱ्याच ठिकाणी आपल्याला दिसून येतो. आणि भारतातील जेवढ्या काही किडी आहेत त्या किडींमध्ये चौकोनी ठिपक्याचा पतंग ही कीड बाजारात कोणतंही नवीन औषध आलं तर 2 ते 3 वर्षात त्याला प्रतिकार क्षमता दाखवते आणि याचं नुकसान मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसून येतं. बऱ्याच वेळा ह्या किडी आपल्याला कोबीवर किंवा फ्लावरवर दिसून येत नाही, पण आपण ज्या वेळेस घरी भाजी करायला घेतो तर त्यावेळेस कोबीचे पानं ज्यावेळेस आपण कडाचे पाने काढतो किंवा फ्लावरचा खालचा गड्डा काढतो तर अशा वेळेस त्याचा जो कोश आहे तो कोश असेल किंवा आळ्या असतील तर त्यावेळेस आपल्याला ते त्याच्यात जाणवतात.
तर यामुळे काय होतं की त्या पर्टिक्युलर मार्केट जे काही असेल, समजा एखाद्या ठराविक भागातून येत असेल, तर त्या भागातील शेतकऱ्यांच्या उत्पादनाची प्रत किंवा त्यांची जी इमेज असते ती डाऊन होते. त्या भागातला लोक जे उत्पादन आहे तर ते प्रेफर करत नाही. तर मी ह्या माध्यमाद्वारे असं सांगू इच्छितो की आपण फक्त कीटकनाशक न वापरता एकात्मिक ज्या कीड व्यवस्थापनाचे विविध जे घटक आहेत त्या घटकांचा उपयोग सुसंगतपणे जर आपण केला तर आपल्याला दर्जेदार उत्पादन आणि कीटकनाशक रहित उत्पादन आपल्याला मिळू शकतं. तर यासाठी सुरुवातीला काय, तर लागवड ज्यावेळेस करायची आहे आपल्याला, तर लागवडीपूर्वी किंवा ज्यावेळेस आपण रोप टाकतो, तर रोप टाकल्यानंतर इकडे शेतात साधारणतः 20 ओळी सोडून आपण मोहरीची लागवड केली पाहिजे. मोहरीच्या 2 ओळी लावल्या पाहिजेत 20 ओळीनंतर. किंवा आपण जे आपलं क्षेत्र असेल कोबी किंवा फ्लावरचं, तर त्याच्या कडेने सुद्धा आपण मोहरी लावू शकतो. तर मोहरी लावल्याने काय होतं की मावा तसेच चौकोनी ठिपक्याचा जो पतंग आहे तर ते मोहरीकडे मोठ्या प्रमाणात आकर्षित होतं. म्हणजे मुख्य पिकावर जाण्याऐवजी तर ह्या मोहरीसारख्या पिकावर ते आकर्षित होतं आणि त्याच्यावर त्यांची ती अंडी टाकून अळ्यांची संख्या तिथं वाढते. आणि जशी जशी मोहरीवर अळ्यांची संख्या आपल्याला वाढताना दिसेल तर आपल्याला फक्त मोहरीच्या ज्या काही 2 लाईन आहेत तर त्या आपल्याला त्याच्यावर कीटकनाशक फवारायचं आहे. आता जर लागवड चालू झाली तर साधारणतः 40 ते 45 दिवसानंतर मावा असेल किंवा मग चौकोनी ठिपक्याचा पतंग असेल तर ह्या किडींचा प्रादुर्भाव आपल्याला दिसून येतो. पण तत्पूर्वी आपण काय केलं पाहिजे की लागवडीनंतर 8 ते 10 दिवसांनीच शेतात म्हणजे एकरी 8 ते 10 ठिकाणी एक मचाण तयार केले पाहिजे. त्या मचाणवर काय होतं, कावळे असेल, बगळे असतील किंवा इतर पक्षी ते येऊन बसतात आणि ज्या शेतात ज्या अळ्या त्यांना दिसतात त्या वेचण्याचं कार्य त्या करतात. तर त्यामुळं ती सुद्धा एक नैसर्गिक नियंत्रणासाठी एक चांगलं घटक घटक ठरू शकतो. आणि चौकोनी टिपक्याचा जो पतंग आहे तर त्यांचं सनियंत्रण म्हणजे मॉनिटरिंग करण्यासाठी थोडक्यात की ते आपल्या शेतात त्याचा प्रादुर्भाव झाला किंवा नाही झाला हे ओळखण्यासाठी आपण एकरी 5 ते 6 हे डायमंड बॅक मध किंवा याला चौकोनी ठिपक्याचा पतंग असं म्हणतो, तर त्याचे जे आपण सापळे लावले पाहिजेत. आणि त्याच्यात जर अल्टरनेट डेला आपल्याला किंवा एकाडे एक दिवसाला आपल्याला जर 1-2 पतंग दिसले तर आपल्याला एक ती खूण मिळते, इंडिकेशन मिळते की आता आपण फवारणी सुरू करायला पाहिजे. अशाच वेळी फवारणी करावी. त्यामुळे काय होतं, आपल्या औषधांची बचत होते. अनावश्यक फवारणी शक्यतो करू नये. शेतकरी स्पर्धा म्हणून कीटकनाशके असतील किंवा बुरशीनाशके फवारतात. तर तसं काही न करता आपल्याला जर हे इंडिकेशन त्या फोर्मेट ट्रॅप्सद्वारे मिळतं किंवा जर पानांवर आपल्याला स्क्रॅपिंग दिसलं किंवा व्हाईट पडदे जर दिसले तरच आपण ती फवारणी करावी. साधारणतः 2 ते 3 अळ्या एका कोबीवर किंवा फ्लावरवर दिसल्या तर आपण फवारणी करायला हरकत नाही. तसेच जर मावा असेल तर एका पानावर 5 ते 10 मावाची संख्या दिसून आली आपल्याला तर त्यावेळेस सुद्धा आपण फवारणी करू शकतो. दुसरं, मावा किडीला आकर्षित करण्यासाठी एकरी आपण 10 ते 12 पिवळे चिकट सापळे लावले पाहिजेत. माव्यामध्ये कसं आहे, पंख असणारा आणि पंख नसणारा असे दोन्ही प्रकारचे मावा आपल्याला दिसून येतो. तर पंख असणारा मावा हा जो आहे तो पिवळ्या रंगाकडे आकर्षित होतो आणि त्या पिवळ्या चिकट सापळ्याला चिकटतो. परिणामी काय होतं, आपली शेतातली संख्या जी पुढे पुनरुत्पादन होणार आहे तर ते कमी होतं आणि इतर पिकातील सुद्धा ते मावा जे किडीचं येतं ते नियंत्रण त्याद्वारे चांगलं होतं. त्याच्यानंतर जर आपल्याला उपलब्ध होणार असेल जवळच कुठं जैविक प्रयोगशाळा असेल तर ट्रायकोग्रामा बॅक्टेरी म्हणून हे जो मित्र कीटक आहे तर त्याची एक अंडी मिळतात. तर साधारणतः 40,000 अंडी म्हणजे थोडक्यात एक छोट्या छोट्या कागदावर 20-20, 25-25 अंडी कोबीच्या किंवा फ्लावरच्या पानाला मागच्या बाजूला स्टॅपलरच्या साहाय्याने जर लावल्यात तर त्यातनं जे काही कीटक निघतात तर ते आपले ज्या ठिपक्याच्या पतंगाच्या आळ्या आहेत किंवा इतर ज्या काही आळ्या येतात त्या आळ्यांना खातात किंवा त्यांच्या शरीरावर ते परत उपजीविका करतात. त्यांच्या शरीरात आत जाऊन त्यांची वाढ निर्माण करतात आणि पुन्हा आपल्या शेतात ते पसरतात. आणि जर एवढं करूनही संख्या नियंत्रणात येत नसेल किंवा थोडीच असेल, सुरुवातीला 5 ते 10 जर मावा असेल किंवा 2 अळ्या असतील प्रति झाड, तर अशा वेळेस आपण वनस्पतीजन्य म्हणजे त्याच्यात नीमयुक्त असेल किंवा करंजयुक्त औषध असेल तर पहिली फवारणी ही आपण त्याची घ्यायला हरकत नाही. आणि त्यानंतर ही जर वातावरण खराब असेल आणि नियंत्रणात जर झालेलं योग्य वाटत नसेल अशा वेळेसच आपण कीटकनाशके वापरावी. आणि ही कीटकनाशके सुद्धा आपण वेगवेगळ्या गटातील आणि आलटून पलटून जर वापरली तर त्यांचं नियंत्रण लवकर होतं. मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे की ह्या किडी बऱ्याच वर्षापासून आपल्याकडे आढळून येतात, त्यामुळे त्या प्रतिकार क्षमता त्यांना झालेली आहे. तर त्यासाठी आपण सुरुवातीलाच जे आहे तर सायनाट्रॅनिल प्रोल
म्हणून एक नव्यानच बाजारात आता 2 वर्षापूर्वी आलेलं एक औषध आहे. तर ते औषध साधारणतः 12 मिली प्रति 10 लिटर पाण्यात आपण फवारावे आणि त्यानंतर 10 दिवसांनी आपण एन्डॉक्झाकार 5 मिली प्रति 10 लिटर पाणी किंवा स्पिनोसॅड 5 मिली प्रति 10 लिटर पाणी स्पिनोसॅड 15 मिली प्रति 10 लिटर पाणी किंवा क्लोरोपायरीफ्लॉस अधिक सायपरमेथ्रिन 15 मिली प्रति 10 लिटर पाणी किंवा जर नव्यानच आता जर आपण विचार केला मागील वर्षीच काही महिन्यापूर्वीच आता बाजारात नवीन एक औषध आलेलं आहे सायनेट्रॅनिल प्लस अधिक लॅम्बडा सायलोथ्रिन. तर हे औषध अतिशय प्रभावी आहे. तर त्याचा डोस सुद्धा खूप कमी आहे 5 मिली प्रति 10 लिटर पाणी आहे. आणि हे जे कीटकनाशक आहे यांचा प्रतीक्षा कालावधी म्हणजे काढणीचा जो कालावधी आहे तर साधारणतः 4 दिवसांचा कालावधी असल्यामुळं तर हे औषध आरोग्याच्या दृष्टीने किंवा जे कीटकनाशकचे अंश जे राहतात त्या दृष्टीने सुद्धा हे चांगले आहे. तर ही जी काही मी आता 4 ते 5 औषधं सांगितली तर याचं आपण आलटून पालटून जर फवारणी घेतली तर नक्कीच आपल्याला दर्जेदार उत्पन्न मिळतं आणि किडींचं सुद्धा त्याच्यात हे होतं. आणि जर आपल्याला सेंद्रिय किंवा नैसर्गिक शेतीत आपण करत असाल तर अशा वेळेस आपण सुरुवातीला जर निमयुक्त औषधं घेतलेली असाल तर त्यानंतर आपल्याला बाजारात बॅसिलस चुरंजेनेसिस बीटी नावानं एक कीटकनाशक आहे की ते जैविक गटात मोडतं. तर त्या जैविक गटातील कीटकनाशक जे आहे तर साधारणतः 2 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात जर आपण फवारलं तर ह्या चौकोनी ठिपक्याच्या पतंग जो आहे त्याची जी अळी आहे त्याचबरोबर स्पोडोप्टेरा असेल किंवा गड्डे खाणारी अळी असेल तर यांचं नियंत्रण हे खूप चांगल्या प्रकारे होतं आणि जैविक असल्यामुळे ते बायोडिग्रेडेबल आहे. तर ते सूर्यप्रकाशाच्या सानिध्यात आल्यानंतर काही तासातच त्याच्यातले जे काही अंश आहेत कीटकनाशकाचे तर ते निघून जातात. त्याचबरोबर आपण मॅटॅरायझियम असेल मॅटॅरायझियम अॅनिसोप्ली किंवा व्हर्टिसिलियम लॅकेनी तर हे सुद्धा खूप उपयुक्त आहे. आणि हे जर आपण आत्ताचं वातावरण जर बघितलं नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारी तर हे त्या जैविक कीटकनाशक म्हणजे मॅटॅरायझियम आणि व्हर्टिसिलियम साठी खूप पोषक आहे. म्हणजे त्याची वाढ सुद्धा ह्या वातावरणात चांगल्या प्रकारे होते कारण आर्द्रता भरपूर असते आणि मावा तसंच चौकोनी ठिपक्याच्या अळीच्या पतंगाचं सुद्धा ते उत्तम प्रकारे नियंत्रण करतात आणि याच्यातून कोणत्याही प्रकारचा कीटकनाशक असा अंश राहत नाही. तर शेतकरी बंधूंना हीच विनंती राहील की आपण फक्त कीटकनाशकच वापरण्याऐवजी आपण मचाळ लावावं मोहरी लावावी निमयुक्त औषधं फवारावीत आणि त्याचप्रमाणे अलटून पालटून कीटकनाशके जे असतील तर ती वापरावी आणि जैविक कीटकनाशके मॅटॅरायझियम आणि व्हर्टिसिलियमचा वापर नक्की करावा. त्यांनी खूप उत्तम रिझल्ट असे मिळतात. धन्यवाद सर. थोडक्यात बनसोडे सरांनी आपल्याला सांगितलेले की शेतकऱ्यांनी एकात्मिक पद्धतीनं म्हणजेच भौतिक रासायनिक जैविक आणि मेकॅनिक अशा यांत्रिकी अशा विविध प्रकारे जर कीड नियंत्रणाचा जर प्रयत्न केला तर आपला जो कीटकनाशकांवरचं जे अवलंबित्व आहे ते कमी होईल आणि साहजिकच ग्राहकांना कीटकनाशकाचा अंश नसलेली अशी भाजी आपण पुरवू शकतो. धन्यवाद सर. सर आज आपल्याकडं अशा विविध प्रश्न शेतकऱ्यांकडून आले होते. हा कार्यक्रम आता सध्या फेसबुक लाईव्ह आहे. त्याच पद्धतीनं कार्यक्रम संपल्यानंतर हा जो व्हिडिओ आहे तो विभागीय विस्तार केंद्र कृषी महाविद्यालय पुणे या युट्यूब चॅनलवरती अपलोड केला जाईल. शेतकऱ्यांना विनंती आहे की आपण या चॅनलवरती जाऊन आपण केव्हाही या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कोबीवर्गीय भाजीपाला पिकांचे सुधारित उत्पादन तंत्रज्ञान याविषयी माहिती मिळू शकता. मी आज आपल्याकडं उपस्थित असलेले जे आपले चारही शास्त्रज्ञ जे आहेत डॉक्टर सुभाष भालेकर सर प्राध्यापक उद्यानविद्या, डॉक्टर अनिल तिरमाळी सहाय्यक प्राध्यापक वनस्पती रोगशास्त्र, डॉक्टर अनिल जगदनी सर सहाय्यक प्राध्यापक मृदशास्त्र व डॉक्टर गणेश बनसोडे सर सहाय्यक प्राध्यापक कीटकशास्त्र या सर्वांचे मी डॉक्टर विकास बालराव व्यक्तिशः आभार मानतो व औपचारिक आभार प्रदर्शनासाठी आमचे सहकारी आणि आमचे मित्र डॉक्टर मृणाल आजोतीकर सर प्राध्यापक विस्तार यांना निमंत्रित करतो. सर धन्यवाद सर. आज विद्यापीठ आपले दारी तंत्रज्ञान गंगा घरोघरी या उपक्रमाअंतर्गत आपण शेतकऱ्यांना
प्रत्यक्ष शेतावर जे प्रश्न भेडसावतात त्याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू डॉक्टर प्रशांत कुमार पाटील सर यांच्या संकल्पनेतून त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही जी ऑनलाईन चर्चासत्र पर व्याख्यानमाला आपण आयोजन केलं आहे, विचारा तुम्ही सांगतो आम्ही, त्यामध्ये आपण सध्या कोबी वर्गीय जी भाजीपाला पिके आहेत याच्या उत्पादनामध्ये शेतकऱ्यांना काय प्रश्न भेडसावतात त्याविषयी शंका समाधान, त्या प्रश्नांचं निराकरण करण्याचा प्रयत्न केला. तरी मी या प्रसंगी आपल्या विद्यापीठाचे कुलगुरू आदरणीय डॉक्टर प्रशांत कुमार पाटील सर यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे आपल्या विद्यापीठाचे संचालक विस्तार शिक्षण डॉक्टर गोरक्ष ससाणे सर, संचालक संशोधन डॉक्टर विठ्ठल शिर्के सर, त्याचप्रमाणे अधिष्ठाता कृषी तथा संचालक शिक्षण डॉक्टर साताप्पा खरबडे सर, या तिन्ही आधारस्तंभांचं देखील मी या प्रसंगी मनापासून ऋण व्यक्त करतो, धन्यवाद देतो. पुणे कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता तथा प्राचार्य डॉक्टर महानंद माने सर हे देखील या कार्यक्रमाला नेहमीच मदत करीत असतात. मी या प्रसंगी डॉक्टर महानंद माने सर, सहयोगी अधिष्ठाता कृषी महाविद्यालय पुणे, यांचे पण आभार व्यक्त करतो. आज आपल्याला पुणे कृषी महाविद्यालयातील व राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प गणेशखिंड पुणे येथील तज्ञ शास्त्रज्ञ आजच्या या कोबी वर्गीय भाजीपाला पिकांच्या चर्चासत्रामध्ये सहभागी झाले होते. त्यामध्ये डॉक्टर सुभाष बालेकर सर, प्राध्यापक उद्यान विद्या व कृषी महाविद्यालय पुणे, त्याचप्रमाणे डॉक्टर अनिल कुमार तिरमाळी सर, सहाय्यक प्राध्यापक वनस्पती विकृतीशास्त्र, राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प गणेशखिंड पुणे, डॉक्टर अनिल जगधनी सर, सहाय्यक प्राध्यापक मृदाशास्त्र, उद्यान विद्या महाविद्यालय पुणे, व डॉक्टर गणेश बनसोडे सर, सहाय्यक प्राध्यापक कृषी कीटकशास्त्र, राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प गणेशखिंड पुणे, या सर्व तज्ञ शास्त्रज्ञ मंडळींचं मी या प्रसंगी मनापासून आभार व्यक्त करतो, धन्यवाद देतो. आपल्या सर्वांच्या सहभागाशिवाय हा कार्यक्रम घेऊन शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणं केवळ अशक्य आहे. त्यामुळे विभागीय विस्तार केंद्राच्या वतीने मी मनापासून आपणा सर्वांचे पुन्हा एकदा धन्यवाद देतो. तसेच या प्रसंगी जे झूम लिंकवर, त्याचप्रमाणे फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जे जोडले गेलेले शेतकरी बंधू भगिनी आहेत, जे कृषी विभागातील अधिकारी या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले आहेत, त्या सर्वांचं देखील मी या प्रसंगी मनापासून आभार व्यक्त करतो, धन्यवाद देतो. आणि सरतेशेवटी या कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये मागे आमची विभागीय विस्तार केंद्राची टीम, ज्यामध्ये आमच्या विभागीय विस्तार केंद्राचे विस्तार कृषी विद्यावेत्ता डॉक्टर सोमनाथ माने सर आणि माझे दोन्ही सहकारी डॉक्टर विकास भालेराव व डॉक्टर सुनील जोगदंड हे यामध्ये महत्वपूर्ण भूमिका नेहमीच पार पाडतात. तर या माझ्या सहकाऱ्यांचे देखील या प्रसंगी मी धन्यवाद व्यक्त करतो आणि आजचा कार्यक्रम संपन्न झाला असं जाहीर करतो. धन्यवाद सर, थँक्यू सो मच. धन्यवाद सर.